श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात मैत्रिणींनो? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. तर चला, आजचा व्हिडिओ खूप जास्त सगळ्यांनी वाट बघितलेला आहे, तो म्हणजे होळी पौर्णिमेचा. सगळ्यात आधी होळी पौर्णिमेला चंद्रग्रहण येत आहे, त्यामुळे ताई होळी साजरी करायची की नाही, किंवा केली तर कधी करायची, नेमकी चंद्रग्रहण आपल्या इथे दिसत आहे का नाही, किंवा होळी पौर्णिमेचा आणि चंद्रग्रहणाचा काय संबंध आहे, ही संपूर्ण माहिती मी तुमच्या बरोबर आता शेअर करणार आहे. त्याआधी तुम्हाला सांगते, होलिकाष्टकचा आपण एक व्हिडिओ केलेला आहे, तोही आवर्जून बघा. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती आपल्या चॅनेलवर दिली जात नाही. तर थोडासा अवेअरनेस, जसं पौर्णिमा, अमावस्या या दिवशीचे जसे उपाय असतात, त्याचप्रमाणे होलिकाष्टक म्हणून एक मानले जाते, ज्यामध्ये आपल्याला काही गोष्टींपासून फक्त सावध राहायचे असते, ना की आपण त्यातून कुठली चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर हे 8 दिवस खरोखर अमावस्या पौर्णिमेसारखे महत्त्वाचे असतात, जे आपल्याला पाळायचे असतात. बाकी ज्यांना ज्या गोष्टी नाही पटत त्यांनी खरंच पाळू नयेत, पण ज्यांना पटतं, ज्यांना या गोष्टींवर विश्वास आहे की बाबा हे प्रत्येक दिवसाचं काय महत्त्व आहे, त्यांनी आवर्जून या गोष्टी पाळाव्यात. आजचा विषय आहे होळी पौर्णिमा. होळी पौर्णिमा म्हणजे 2 तारखेला सोमवारी की मंगळवारी नक्की बघायची आपल्याला आहे, म्हणजे करायची आहे. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसं तर उदयतिथीनुसार 3 मार्च रोजी म्हणजेच मंगळवारी पौर्णिमा आपण धरतो. नेहमीच आपण धरतो की उदयतिथीला येत आहे, पण ही जी हुताशनी पौर्णिमा आहे ती संध्याकाळी 5ला संपत आहे आणि दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण येत आहे. म्हणजे 3 तारखेला उदयतिथीनुसार चंद्रग्रहण येत आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना जी होळी पौर्णिमा आहे ती 2 मार्च म्हणजे सोमवारी संध्याकाळी 5:55 आपल्याला होळी प्रज्वलित करायची आहे. 5:55 नंतर, म्हणजे 5 ते तुम्ही कितीही वाजेपर्यंत, साधारण 6 ते 7 या वेळेमध्ये गावोगावी किंवा शहरांमध्ये होळी प्रज्वलित केल्या जातात. तर लक्षात घ्या, हा सगळ्यात पहिला पॉइंट की 2 तारखेला आपल्याला होळी पौर्णिमा साजरी करायची आहे. आता उरला प्रश्न 3 तारखेचा, त्या दिवशी साजरी करायची नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 3 तारखेला आहे धुलीवंदन. आता धुलीवंदन म्हणजेच रंगपंचमी का? तर नाही. धुलीवंदन हे काय असते तुम्हाला सांगते. कोकण भागामध्ये वगैरे धुलीवंदनाला होळी शांत करण्यासाठी तिथे त्याच्यावर पाणी टाकतात. म्हणजे ती जो गरमपणा असतो, कधीतरी पाऊसही पडतो आणि कधी कधी त्याच्यावर पाणी टाकतात. ती होळी जी आहे ती शांत करतात आणि त्यातली जी माती असती ना, त्याचे बरेच सारे उपाय केले जातात, किंवा त्या होळीच्या मातीचा तिळक लावला जातो. मुलांच्या वगैरे गालावर ती माती लावली जाते, का तर इडापिडा टळू दे. म्हणजे धुलीवंदन म्हणजे रंगपंचमी नाही, तर नंतर एक 4-5 दिवसांनी खास रंगपंचमी आपल्या लहान मुलांसाठी किंवा मोठे ज्यांना आवडते त्यांच्यासाठी येत असते. आता हा झाला धुलीवंदनच्या दिवशी रंगपंचमी असते का? तर नाही, धुलीवंदनच्या दिवशी रंगपंचमी नसते. आता आपण चंद्रग्रहणाकडे वळूया. भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे. तुम्हाला थोडक्यात मी त्याचे वेध सांगते. वेध बघा कशा पद्धतीने आहेत. 3 मार्च रोजी वेध लागत आहेत. ते किती वाजता लागत आहेत? तर 3 मार्च 2026 रोजी स्पर्श काळ जो आहे, स्पर्श काळ ज्याला आपण म्हणतो, तो बघा 2026 स्पर्श काळ 3:20 सुरुवात होत आहे. संमिलन काळ ज्याला आपण म्हणतो तो 4:34 आहे. त्यानंतर मध्य 5:04 आहे आणि उन्मिलन ज्याला आपण म्हणतो ते 5:33 आहे आणि मोक्ष 6:48 आपल्याला मोक्ष मिळत आहे. मोक्ष म्हणजे काय? तर आपल्याला ग्रहणातून मुक्ती मिळत आहे. आणि या दिवशीच मग संध्याकाळी पौर्णिमा सुद्धा संपत आहे. म्हणून सर्वांनी 2 मार्च रोजी म्हणजेच सोमवारी होळी आपल्याला पेटवायची आहे. आता पुढची आणि महत्त्वाची गोष्ट, ग्रहण पाळायचे आहे का? तर 2-3 गोष्टी या ठिकाणी मला नमूद कराव्याशा वाटतात. वयस्कर खूप असाल, तुम्हाला झोपण्याशिवाय पर्याय नसेल, खाण्याशिवाय पर्याय नसेल, पाणी पिल्याशिवाय तुम्हाला राहवत नसेल, तर तुमच्यासाठी हे ग्रहण काळ किंवा कुठलाच मोक्ष काळ असेल, स्पर्श काळ असेल, उन्मिलन काळ असेल, तर हा त्यांच्यासाठी नाही.
लहान बालकांसाठी सुद्धा ग्रहण पाळण्याची गरज नाही. त्याच पद्धतीने ज्यांना कामानिमित्त, म्हणजे असं आहे का की ग्रहण आहे म्हणून तुम्ही कामावरच जायचं नाही, तर नाही, आपले दैनंदिन सगळे रुटीन फॉलो करायचे. गरोदर स्त्रियांसाठी खास सांगावेसे वाटते, म्हणजेच कळकळीने सांगावेसे वाटते की गरोदर स्त्रियांनी सकाळी साधारण 11 पासून 3 मार्चला मंगळवारी सकाळी 11 ते आपल्याला बघा मोक्ष काळ संध्याकाळी 6:48 पर्यंत ग्रहण पाळावे. आता ग्रहण पाळावे म्हणजे काय, तर त्या दिवशी आपण देवाचे जास्तीत जास्त नामस्मरण करावे. चांगले ज्यांना धडधाकट आहेत त्यांनी मलमूत्र विसर्जन सुद्धा थांबवून धरावे असे शास्त्र सांगते. पण गरोदर स्त्रियांना हे शक्य आहे का? नाही. ज्यांना बीपी आहे, शुगर आहे, त्यांना हे शक्य आहे का? नाही. म्हणून जास्तीत जास्त काय करावे तर नामस्मरण करावे देवाच्या समोर राहून, किंवा यूट्यूबला मंत्र धारणा तुम्ही करू शकता. एखादा ग्रंथ तुम्ही, जसं की सारामृत असेल, कोणताही ग्रंथ देवाचा, भगवद्गीता असेल, हे ग्रंथ तुम्ही वाचू शकता. आता गरोदर महिलांनी चिरू नये, कापू नये असं म्हणतात, तिडी घालू नये, पायाची मांडी घालू नये. तर हे बघा, सायन्स म्हणजे डॉक्टरांच्या इथे बाहेर कंपल्सरी बोर्ड लिहिलेला असतो की चंद्रग्रहणाचा आणि गरोदर स्त्रियांचा काहीही संबंध नाही. मात्र आपण आपल्या आजी पणजीपासून बघत आलेलो आहोत की ग्रहणा दिवशी काही विशिष्ट गोष्टी करण्यापासून गरोदर महिलांना अडवले जाते. चिरणे, कापणे, झोपणे, का तर ते वेद असतात आणि ही एक खगोलशास्त्रीय गोष्ट आहे. याला आपण ना नाकारू शकतो ना आपण फार स्वीकारू शकतो. म्हणून जेमतेम ज्याला त्याला जेवढे जेवढे होईल तेवढे पाळावे. मी तुम्हाला काल सकाळी 11 ते रात्री 7 गरोदर महिलांनी तरी किमान पाळावे. संध्याकाळी आंघोळ करून मग अन्नग्रहण करावे. आणि जरी खावे वाटले, भूक लागली, तरी सफरचंद वगैरे जे कोरड्या गोष्टी आहेत, शिजवलेल्या अन्नामध्ये ते किरण पोचतात आणि त्यामुळे वातावरणातील दूषित गोष्टी पोचतात. म्हणून अन्न खाऊ नये आणि खावेच लागले, पाणी प्यावेच लागले तर तुळशी पत्र घालून पाणी प्यावे अशी मान्यता आहे. मोठ्या मोठ्या धान्यांमध्ये सुद्धा तुळशी पत्र घालावे. वयस्कर, वृद्ध, अबला यांनी नाही पाळले तरीही चालेल. या पद्धतीने तुम्हाला छोटीशी माहिती मला द्यावीशी वाटली. पुन्हा एकदा जाता जाता सांगते, 2 तारखेला संध्याकाळी 5:55 होळी करायची आहे आणि 3 तारखेला ग्रहण आपल्याला पाळायचे आहे. तुम्हाला जर नामस्मरण करायला आवडत असेल तर दिवसभर या दिवशी आपण नामस्मरण करू शकतो. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. त्याच पद्धतीने व्हिडिओला, चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ.